नमस्कार. रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण राजस्थान स्पेशल ओल्या हळदीची भाजी बनवणार आहोत. तर ही भाजी खूपच प्रसिद्ध आहे आणि खूपच आरोग्यदायी अशी देखील आहे. चला तर आता आपण ही भाजी बनवणार आहोत. तर यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया. इकडे मी 300 ग्रॅम ओले हळद घेतलेले आहे. ही छान स्वच्छ पाण्याने धुवून आणि त्याची वरची साल काढून घेतलेली आहे आणि याला आपल्याला किसणीने छान किसून घ्यायचं आहे. 2 कांदे हे मी छान बारीक करून घेतलेले आहे. तसेच टोमॅटो याला देखील आपल्याला छान बारीक कट करून घ्यायचे आहे. इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहे. 100 ग्रॅम वाटाणा, 100 ग्रॅम साजूक तूप. ही भाजी साजूक तुपामध्येच बनवल्या जाते. साजूक तुपामुळे याला छान चव येते. इथे मी 1 वाटी दही घेतलेला आहे. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर आणि 2 चमचे हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक याची मी पेस्ट बनवून घेतलेली आहे. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इकडे कढई तापलेली आहे. यामध्ये आपण जे घेतलेलं तूप आहे ते अर्ध घालून घ्यायचं आहे आणि अर्ध आपल्याला नंतर भाजीसाठी ठेवायचं आहे. आता आपण यामध्ये हळद घालून घेणार आहोत. आपल्याला हळद ही छान अशी परतून घ्यायची आहे. परतून घेतल्यामुळे याचा जो वास असतो तो कमी होतो. उग्र असते हळद, तर तुपामुळे काय होतं त्याचा उग्रपणा कमी होतो. तर अशा पद्धतीनं 5 मिनिट छान आपल्याला ही हळद परतून घ्यायची आहे. हे बघा, आपली हळद ही छान परतून घेतलेली आहे. याला असं छान तूप सुटलेलं आहे. आता आपण ही दुसऱ्या साईडला ठेवून आणि कांदा आणि ते फ्राय करून घेणार आहोत. तर चला आता आपण दुसऱ्या कढईमध्ये भाजीची तयारी करून घेऊया. आपली कढई छान तापलेली आहे. यामध्ये आता राहिलेलं तूप घालून घेऊया. आता आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. तर तूप तापलं की आपल्याला त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहे. जिरे छान तडतडले की त्यामध्ये आता आपण कांदा घालून घेऊया. आपल्याकडे ही भाजी केल्या जात नाही. राजस्थानमध्येही भरपूर प्रमाणात प्रत्येक हॉटेलला, घरी काही पार्टी वगैरे असेल तर ही ओल्या हळदीची भाजी केल्या जाते आणि खूपच टेस्टी लागते. तुम्ही एक वेळेस ही भाजी नक्की करून बघा. तर आता आपल्याला हा कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांदा आपला परतून झालेला आहे. यामध्ये आता आपण ही हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक याची पेस्ट बनवलेली आहे ती घालून घेणार आहोत. आपल्याला हे जाडसरच करून घ्यायचं होतं. जास्त बारीक आपल्याला ही पेस्ट बनवायची नाही. छान परतून घ्यायचं आणि यामध्ये आता आपण मसाले घालून घेऊया. हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकची पेस्ट घालून आपण छान असं परतून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया. धना पावडर, लाल तिखट, थोडासा गरम मसाला हे आपण 1 मिनिट छान परतून घेऊया. कांद्याला पण देखील तूप सुटलेलं आहे. भाजीचा मस्त वास येत आहे. खूपच छान. मसाले आपले परतून झालेले आहे. यामध्ये आता आपण वाटाणा घालून घेऊया, टोमॅटो. आता आपल्याला हे 3 ते 4 मिनिट छान परतून घ्यायचं आहे. बघा, मस्त कलरफुल भाजी तयार होणार आहे. आपला मसाला हा छान परतून झालेला आहे. आता आपण हे सर्व हळद परतून घेतलेली आहे त्यामध्ये घालून घेऊया. अशा पद्धतीनं सर्व हे आता आपण हळदीमध्ये घालून मिक्स करून घेऊया. हळद देखील आपली छान फ्राय झालेली आहे. मसाल्याचा अगदी घमघमाट सुटलेला आहे. खूपच टेस्टी अशी आपली भाजी तयार होणार आहे. आता आपण ही छान मिक्स करून घेऊया. यामध्ये आता आपण चवीनुसार
मीठ घालायचं आहे आणि आपल्याला 2 ते 3 मिनिट या भाजीला छान वाफू येऊ द्यायची आहे. बघा अशी मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपण हे 2 मिनिटासाठी यावरती झाकण ठेवून घेऊया. बघा आपली चमचमीत हळदीची भाजी तयार झालेली आहे. आता सर्वात शेवटी आपल्याला हे जे आपण दही घेतलेलं होतं याला मी छान असं फेटून घेतलेलं आहे. तर सर्वात शेवटी टाकायचं, कारण तुम्ही जर आधी टाकलं तर हे दही फाटू शकतं. तर आपल्याला याचा वापर सर्वात शेवटी करायचा. आपली भाजी शिजून झालेली आहे, नंतरच आपण हे दही घालून घेणार आहोत. चला आता आपण हे मस्त असं दही घालून घेतलेलं आहे. आता याला आपण छान मिक्स करून घेऊया. यामध्येच आता आपण छान अशी कोथिंबीर घालून घेऊया. बघा कशी मस्त भाजी झालेली आहे. बघा मैत्रिणींनो, आपली अतिशय गुणकारी अशी हळदीची भाजी तयार झालेली आहे. हळद खाण्याचे खूपच फायदे आहेत. स्किनचा प्रॉब्लेम दूर करते, कॅन्सरचा धोका देखील कमी करते आणि पोटामध्ये जर जंत झालेले असेल तर ते देखील कमी करण्यास नक्कीच मदत करते. तर अशी ही बहुगुणी भाजी प्रत्येकाने अवश्य खावी. चला तर मग माझी कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.